माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू अमृता, तुझ्या या निर्णयामुळे खूप माणसं दुखावली जाणार आहेत. अमृता, अगं बाबा आहेत ना तुझे ते. असे असतात कधी वडील. ह्यापेक्षा ना मी अनाथ असते तर बरं झालं असतं. आजपर्यंत तुझे सगळे हट्ट पुरवले. नर्मदा गेल्यानंतर तुझ्याकडे बघून आयुष्य जगलो. तू जे जे मागितलंस ते सगळं तुला दिलं. आणि फक्त एक गोष्ट दिली नाही, म्हणून तू ठीक आहे. आज सुद्धा तुझी ही इच्छा पूर्ण करेन. आजपासून मी तुझ्यासाठी मेलो. आणि तूही माझ्यासाठी मेलीस, कायमची कायमची. माझं ऐकून तर घ्या. आजपासून मी तुझ्यासाठी मेलो. आणि तूही माझ्यासाठी मेलीस, कायमची कायमची. थांबा, मी काय म्हणते ते तरी ऐकून घ्या. आपण बोलूयात ना अमृताशी. काय बोलायचं शिल्लक ठेवलं तुम्ही? तू तर आशीर्वादही देऊन मोकळी झालीस. माझी काय गरज आहे इथे जानकी? जा जा, तुम्ही सेलिब्रेट करा. माझं ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा. मला सुद्धा यातलं काही माहिती नव्हतं. मी अजून किती फसवणार आहेस तुम्हाला जानकी? बस झालं ना आता. मी हात सोडते तुमच्या समोर, पाया पडते तुमच्या, पण तुम्ही शांत बस. कसा शांत हो मी जानकी? आणि का शांत राहू मी? माझ्या शांतपणाचा तुम्ही गैरफायदा घेतलाय. मूर्ख ठरलोय मी जानकी, मूर्ख. राजकारणात राहण्याची लायकीच नाही राहिली माझी. तुम्हीच असायला हवं खरं तर राजकारणात, तू आणि त्या वामननी. जा, उगीच माझं डोकं अजून तापवू नका. जा. मी कसं सांगू आता? काही सांगण्याची गरज नाहीये. जा, सेलिब्रेट करा तुम्ही. तुम्हाला थांबायचं तर तुम्ही थांबा. आता माझी कोणालाही आडकाठी नाही. माझं ऐकून तरी घ्या.
आता ही अमृता फोन का उचलत नाहीये? झोपली का काय एवढ्यात? हॅलो हॅलो, कोण बोलतंय? आत्याबाई, मी राधिका बोलते. अगं बाई राधिका, कशी आहेस ग? मी ठीक आहे. तुम्ही कशा आहात? मी ठीक आहे ग, एकदम छान आहे. वाराणसीत आहे, वाराणसीत आत्ता. आज गंगेत पाय बुडवून आले. धन्य धन्य वाटलं बघ. बरं अगं, नरसिंह आहे का घरात? देतेस का त्याला जरा फोन? आत्याबाई, आता कोणीच नाहीये घरी. काही निरोप आहे का? नाही नाही, निरोप नको. बरं ठीक आहे, उद्या सकाळी करते मी फोन. हां चालेल. मी सांगते की तुमचा फोन आला होता ते. हां हां, ठीक आहे ठीक आहे. आता रडायचं नाही. डोळे पुस बघू. आणि काळजी तर अजिबात करायची नाही. दोघही जण सुखाने संसार करा. आता इथून पुढे मी सुखातच राहणार आहे. माझ्या लग्नाच्या दिवशीच माझ्या बाबांनी माझं श्राद्ध घातलं. याहून जास्त दुःख माझ्या वाट्याला येईल असं नाही वाटत मला. असं नाही बोलायचं बाळा, असं नाही बोलायचं. अगं दादा चिडला होता आणि तूही बोललीसच की त्याला. बोललीस ना. माणूस चिडला की बोलतो काही बाई. लक्ष नाही द्यायचं, चक्क विसरून जायचं. आणि आम्ही आहोत ना, आम्ही बोलू त्याच्याशी. काही गरज नाहीये माझ्यासाठी त्यांच्याशी बोलण्याची. तुमचा झाला तेवढा अपमान पुरे आहे. अमृता, आमचा काही अपमान वगैरे झाला नाही. आणि आमच्याबद्दल विचार करण्यापेक्षा तू स्वतःचा विचार कर. यांचा राग काय नवीन आहे का आपल्याला? आम्ही आहोत तिकडे. होईल सगळं ठीक. आता चला की लवकर. बोलत राहिला तर विषय वाढत राहील. चला. जनार्दनराव, तुमची हरकत नसेल तर तुमच्या घरापर्यंत अमृताला सोडायला येऊ. युगंधराबाईंची काय रिॲक्शन असेल ते माहित नाही ना, म्हणून. अहो, असं काय करताय वामनराव? तिने आता आमचे व्याही झाला. ते बी तुमचंच घर आहे की. हा, चल आमच्या संगत. चल. तुम्ही व्हा पुढे, मी येतो मागून. हा, चला की. काळजी घे.
वामन दादा, मी रमावतीला जाऊन गण्याला घेऊन मुंबईला जाते. ते एकटेच आहेत ना तिकडे. झालं, तुझ्या मनासारखं झालं शेवटी. नर्मदा, खरंच झालं का ग? आपल्या अमृताचं या मुलाशी लग्न झालं. सुखावली असशील ना तू. तुझ्याही मनात तेच होतं जे आपल्या घरातल्या सगळ्यांच्या मनात होतं. कळत नाहीये तुम्हाला नर्मदा, किती मोठी चूक केल्यात तुम्ही ते. पण जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा खूप उशीर झाला असेल. खूप उशीर झाला असेल नर्मदा. का वागलात तुम्ही सगळे असे? ओरडून ओरडून सांगत होतो नका लावूत लग्न त्या मुलाशी. ओरडून ओरडून सांगत होतो नरकात नका ढकलूत अमृताला. नाही ऐकलं तुम्ही माझं. मीच मूर्ख आहे. माझ्या माणसांचा विचार करत बसलो. माझी माणसं, माझं कुटुंब, माझा संसार. मीच मूर्ख आहे. पण आता मला कळून चुकलंय. या जगात कोणीही नाही माझं. एकटा आहे मी, पूर्णपणे एकटा. तू हे माझी नाही राहिलीस नर्मदा. परकी झालीस तू माझ्यासाठी. चुप, रडू नकोस. जे झालं ते झालं. त्याला तुम्ही काय करू शकत नाहीस आणि कुणीच काय करू शकत नाही. लक्ष्मी,
आपल्याकडूनच झाली बघ. त्यांनी आपल्यावर जिम्मेदारी सोपवली होती तिची. कसूर आपल्याकडूनच घडली. आपण काय केलं तेव्हा? आपण काय तिला बांधून ठेवायला पाहिजे होती बाय? एवढे सिक्युरिटीवाले होते इथं, त्यांना बी चुचकारा दिला तिनं. आपल्याला काय दाद दिली असते? उगाच तुम्ही काय बाई बोलू नका सर. मला बी त्रास होतो या, पण आपण तरी काय करणार? तुम्ही नका त्रास करून घेऊ. तुमची काही चूक नाही. आणि तुम्हाला कोणी दोष पण देणार नाही. तसं नाही ग. आणि एकेकाचं नशीब असतंय, त्याला आपण तरी काय करणार? येऊ. आत्ताच जायला पाहिजे होय तुला? रात बघ किती झाली या. आई हे तिकडे एकटे आहेत आणि त्यांचं काय झालं असेल फक्त पांडुरंगालाच ठाऊक. मला जायला पाहिजे. नीट जा, एकमेकांना सांभाळून घ्या. हं? येते. या. या. जनकाका, तुम्ही थांबा इकडेच. मी मामाशी बोलून होतो. तू कुठं चाललास? तू आता एकटं जायचं नाही, आत जोडून जायचं. तुम्ही थांबा इथं, मी आहे ना. मी जाऊन बोलून येतो युगंधरीशी. आणि शिवाय नव्या सुनबाईची काहीच तयारी झालेली नाही का स्वागताची? हा चला, मी आलोच. काही काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल.